तुम्हाला खरं सांगायचं झालं तर सध्याच्या जगात मित्र आणि मैत्रीण हे नातं इतकं अवघड होऊन बसलंय ना. अनेकदा लोक मला विचारतात, ती कोण आहे तुझी? हा, गर्लफ्रेंड. मी म्हणतो नाही, मैत्रीण. पण हे शब्द खरं तर खूप छोटे वाटतात. कारण गर्लफ्रेंड असली तर एक हक्क असतो आणि बेस्ट फ्रेंड असली तर मस्ती असते. पण मैत्रीण असली ना तर एक समज असते. ती बोलण्याआधीच ओळखते की आज माझा मूड कसा आहे. मी म्हणतो काही नाही, तरी पण तिला कळतं काहीतरी आहे आणि ती लगेच ऍडवाइस नाही देत, पहिलं ऐकून घेते. आणि तेच सगळ्यात भारी आहे, तेच सगळ्यात मोठं आहे. मी हरलो तर ती असं कधीच म्हणत नाही तू चुकला आहेस. ती म्हणते ठीक आहे, पुढे बघू, पुढच्या वेळी करू. कोणी माझ्यावर हसलं तर ती माझ्यावर कधीच हसत नाही, ती माझ्यासाठी उभी राहते. आणि मला कधी स्पेशल वाटतं माहितीये का, जेव्हा ती माझ्या छोट्या छोट्या अचिव्हमेंट्सवर जेव्हा ती म्हणते मला तुझा अभिमान आहे. त्या एका वाक्यात सगळं मोटिवेशन असतं. ती ड्रामा करत नाही, पॉझिटिव्ह नाहीये, एक्सपेक्टेशनची लिस्ट नाहीये, फक्त प्रेझेन्स आहे. शांत, स्ट्रॉंग, रिअल. आणि म्हणूनच मी नक्की असं म्हणेन की प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी मुलगी असावी जी लव्ह स्टोरीत नसावी पण लाईफ स्टोरीच्या सगळ्यात स्ट्रॉंग चॅप्टर मधली असेल. ती माझी मैत्रीण आणि तेच तिचं सगळ्यात सुंदर इंट्रोडक्शन.